हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये दिनांक 23 नोव्हेंबर 2025च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत याची पुराव्यानिशी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर फॉर्मच्या फोटोज, स्क्रीनशॉट आपण टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकत असतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तिथं मिळत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला टोकन नंबर पाहूयात. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही टोकन नंबर पाहू शकताय. 10,197 असणारा टोकन नंबर आहे. हा 10,197 टोकन नंबर किती वाजताचा आहे, कुठला आहे? पहिले तर किती वाजता हा जनरेट केलेला आहे इथं पाहू शकता. रात्रीच्या 8:57 22/11/2025 रोजी असणारा हा 10,197 टोकन नंबर जनरेट झालेला आहे. मी स्वतः जनरेट केलेला आहे, म्हणजे भरलेला फॉर्म आहे. कुठला आहे तर बघा, या ठिकाणी पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटीचा आहे. 10,197 टोकन नंबर आहे आणि हा मुलाचा अर्ज आहे, मेल. तर या ठिकाणी 7,110 हे मुलाचे फॉर्म आलेले आहेत. राहिलेले लगभग 3,000 प्लस फॉर्म इथं मुलीचे आलेले आहेत नागपूर सिटीला पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी. इथं पण तुम्ही डेट अँड टाइम पाहू शकता. इथं बघा, 8/22/11/2025 रोजी असणारा हा फॉर्म इथं तुम्हाला हा स्क्रीनशॉट काढलेला दिसतो. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. बघा, तोच आहे पोलीस कॉन्स्टेबलचा नागपूर सिटीचा 7,110. इथे तुम्ही असणारा प्रिंट काढल्याची डेट पाहू शकता. 22/11/2025 रात्रीच्या 9:03 ही प्रिंट काढलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ते वर दाखवलेले दोन्हीही मी त्या ठिकाणी असणारे खरे दाखवतो, खोटी माहिती आपण सांगत नाही. भलेही आपल्या ह्याच्यामध्ये जिल्हे कमी राहतील पण माहिती खोटी असत नाही. काही लोकांचं म्हणणं असतंय की त्या ठिकाणी भरपूर सारे जिल्हे आहेत. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, बरोबर. जिल्ह्याचे वेगळे, त्याच्यानंतर आयुक्तालय आहेत, आयुक्तालय SRPF, त्याच्यानंतर ड्रायव्हर, बँड्समॅन. अरे तसे 70-80 होतील रे बाबा. पण फोकटाचे ते असणारे PDF मध्ये लिहून इथं तेवढे तिथं तेवढे, या अशा मूर्खपणाच्या ह्याला काय अर्थ आहे? जे आहे ते आपण खरं सांगतो. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत खरे अपडेट्स पोहोचत राहतील. भरपूर सारे जिल्हे आहेत. पुढचे अपडेट्स पाहूयात. बघा, पुढचा टोकन नंबर आहे 924 टोकन नंबर. फक्त आणि फक्त 924 टोकन नंबर किती वाजताचा आहे पहिले ते दाखवतो. बघा, इथं तुम्ही पाहू शकता रात्रीचे 10:10 22/11/2025 रोजी हा 924 टोकन नंबर जनरेट झालेला आहे. हा कुठला आहे ते पण दाखवतो, कोणत्या पोस्टसाठी आहे ते पण बघा. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP सिंधुदुर्ग 924 असणारे त्या ठिकाणी टोटल अर्ज आहेत 829. मुलाचे अर्ज आहेत, मेल मुलाचे अर्ज 829. म्हणजे फक्त आणि फक्त 95 अर्ज मुलीचे आलेत, फिमेल 95. कशासाठी तर कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी SP सिंधुदुर्गला. पुढचे अपडेट्स. आता एक गोष्ट बघा की याच्यामध्ये जागा पण किती आहेत हे बघणं गरजेचं असते. फॉर्म कमी आले म्हणजे तिथं जागा पण बघून घ्या ना. बघा, पुढचे अपडेट्स अजून. CP नवी मुंबई. CP नवी मुंबईचा हा 1,937 असणारा अर्ज क्रमांक आहे, मुलाचा आहे. तुम्ही या ठिकाणी इथं पाहू शकता. पोलीस कॉन्स्टेबलचा आहे. ठीक आहे. मग हा किती वाजताचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. ज्यांनी पाठवलं त्यांनी असणारा आपल्या याला याच्यासोबत टोकन नंबर म्हणजे टोटल फॉर्म किती आलेत हे पण इथं दाखवतो मी तुम्हाला. बघा, हा टोकन नंबर आहे 2576 आहे टोकन नंबर. आणि हा 2576 टोकन नंबर 17:30 म्हणजे कालच्या सायंकाळच्या 5:30 वाजता यांनी पेमेंट केलेलं आहे. आणि लगभग तेवढ्याच म्हणजे फॉर्म भरल्याबरोबर लगेच पेमेंट केलंय. एक 5-10 मिनिटाचा फरक असेल. तर 2,576 नवी मुंबईला पोलीस कॉन्स्टेबलला या ठिकाणी टोटल अर्ज आलेले आहेत. या 2576 मधून वरचे 1977च्या आसपास काहीतरी तो अर्ज क्रमांक 1937 अर्ज क्रमांक होता. तर याच्यामधून जर ते काढले तर लगभग असणारे 650च्या आसपास मुलीचे फॉर्म इथं आलेले आहेत नवी मुंबईला.
पुढचा अजून अपडेट्स पाहूयात आपण. पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 4 नागपूर 3100 असणारा टोकन नंबर आणि 3100च अर्ज क्रमांक हा कधीचा आहे याची मला शाश्वतीने खात्री नाहीये, कारण याच्यावर डेट अँड टाइम ज्यांनी पाठवला त्यांनी उपलब्ध करून दिलेला नाहीये, त्याच्यामुळं हा कधीचा आहे मला सांगता येणार नाही. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून आपल्याकडे उपलब्ध. बघा, पोलीस कॉन्स्टेबल SP वर्धा 1776 टोटल असणारे फॉर्म आहेत, फक्त 1776 आणि 1261 मेलचे फॉर्म आहेत. म्हणजे मुलीचे पण इथं लगभग 550च्या आसपास असणारे 500-550च्या आसपास असणारे फॉर्म कालच्या डेट मधले आहेत. आणि हा स्क्रीनशॉट ज्यांनी मला पाठवला त्यांचं मी शेवटी असणाऱ्या व्हिडिओच्या शेवटी नाव पण दाखवेन. त्यांनी भरपूर आपल्याला मदत करत आहेत. तर आणि ते खरी माहिती देतात. तर काल दुपारचा असणारा हा स्क्रीनशॉट आहे, 22/11/2025च्या दुपारचा असणारा स्क्रीनशॉट आहे. वर्ध्याला 1776 फॉर्म टोटल आणि 1261 असणारे मुलाचे फॉर्म SP वर्धा इथं आलेले आहेत पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मारा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील तिथं पण. चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून आपण. बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे, CP नवी मुंबईसाठी आहे. आणि इथं टोटल जे अर्ज आहेत मुलाचे, इथं बघा मुलगा मेल 5746 असणारा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पहिले टोकन नंबर आहे इथं 7129 हा असणारा टोकन नंबर आहे. आणि हा टोकन नंबर नवी मुंबईचाच आहे, ड्रायव्हरचा आहे. नवी मुंबई ड्रायव्हर टोटल 7129 आणि मुलाचे अर्ज 5746 एवढे असणारे इथं आलेले आहेत. बघा, पुढचे असणारा अजून अपडेट्स आपल्याकडे इथं तुम्ही डेट अँड टाइम पण पाहू शकता. हा प्रिंट त्या ठिकाणी पेमेंट केलेला आहे, ज्यांनी पाठवलंय त्यांनी असणारा फॉर्म लगभग याच्या 15-20 मिनिटं अगोदर भरलेला आहे. म्हणजे रात्रीच्या 8 वाजता नवी मुंबई ड्रायव्हरला 7129 फॉर्म आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. चला पुढचे अपडेट्स अजून. कारागृह कॉन्स्टेबलचा आहे, अर्ज क्रमांक आहे 19655, मुलगा आहे म्हणजे मेलचा फॉर्म आहे. आणि हा किती वाजता आहे, टोटल किती आहे हे पण पुढच्या स्क्रीनवर दाखवतो मी. बघा, इथं तुम्ही पाहू शकता तोच 19655 आणि टोटल हा टोकन नंबर आहे 26596 अर्ज या ठिकाणी कॉन्स्टेबल कारागृहाला मुंबईला आलेले आहेत. किती वाजता, इथं बघा 20:59:21 म्हणजे रात्रीच्या 9 वाजता त्यांनी हे पेमेंट केलेलं आहे. आणि पेमेंट केल्याच्या जस्ट 15 मिनिट अगोदर हा त्यांनी फॉर्म भरलेला आहे. म्हणजे काल रात्री लगभग 8:45 वाजता कारागृह मुंबई येथे 26596 फॉर्म इथं आलेले आहेत. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. बघा, हा आहे SRPF गट क्रमांक 15, कालचाच आहे, किती वाजताचा आहे माहित नाही. 8974 असणारे टोटल फॉर्म इथं आलेले आहेत आणि मुलाचेच आहेत सर्व, त्याच्यामुळे 8974 एवढाच असणारा अर्ज क्रमांक पण राहणार आहे SRPF गट क्रमांक 15 गोंदिया इथं. चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. पोलीस बॅट्समॅन SP वासिम 376 टोटल अर्ज आहेत आणि 75 असणारे बॅट्समॅनचे आहेत. आता या SP वासिमच्या बॅट्समॅन बद्दल खरंच म्हणजे हा स्क्रीनशॉट खरा आहे, याच्यामध्ये काही शंका नाही, पण हा कधीचा आहे याची मला माहिती नाहीये, त्याच्यामुळं मी याचा डेट अँड टाइम तुम्हाला दाखवू शकत नाही. पुढचे अपडेट्स अजून पाहूयात आपण. हा बघा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 2 9552 हा रात्री मला लगभग 11च्या दरम्यान स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. तर समजू शकता लगभग असणारा त्याच वेळेस हा फॉर्म भरलेला आहे SRPF गट क्रमांक 2 इथं. तर अशा पद्धतीनं उपलब्ध सर्व अपडेट्स मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, लाईक केल्यानं त्या ठिकाणी असणारा आमचा उत्साह वाढतो. त्या ठिकाणी सबस्क्राईब मारा, जेणेकरून तुम्हाला पण फायदा होईल येणाऱ्या काळात. जाता बेल आयकॉन पण दाबून द्या. धन्यवाद, टेक केअर.